प्रोलॅक्टिन वाढणे म्हणजे काय? हायपर प्रोलॅक्टिनेमिया. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक साळुंखे. हरिकृष्णा क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचदा महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होते किंवा लग्नानंतर गर्भधारणा राहण्यास अडचण येते. अशा वेळी डॉक्टर एक महत्त्वाची रक्ताची चाचणी करायला सांगतात. तिचं नाव आहे प्रोलॅक्टिन. पण हे प्रोलॅक्टिन नेमकं काय आहे? ते वाढल्यास शरीरावर काय परिणाम होतो? हेच आपण अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. प्रोलॅक्टिन हे आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या पीयूषिका ग्रंथींमधून पिट्युटरी ग्लँडमधून तयार होणारे एक संप्रेरक हॉर्मोन आहे. याचं मुख्य काम काय? तर बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनात दूध तयार करणे. गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळामध्ये हे वाढणं अगदी नैसर्गिक असतं. पण जर तुम्ही गरोदर नसाल आणि तरीही हे हार्मोन शरीरामध्ये वाढत असेल तर त्याला वैद्यकीय भाषेत हायपर प्रोलॅक्टिनेमिया असे म्हणतात. शरीरात प्रोलॅक्टिन वाढल्याचं कोणती लक्षणे दिसून येतात? महिलांमध्ये मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा मासिक पाळी पूर्ण बंद होणे, गरोदर नसतानाही स्तनातून पाणी किंवा दूध येणं आणि वंध्यत्वाची इनफर्टिलिटी समस्या निर्माण होते. पुरुषांमध्ये प्रोलॅक्टिन फक्त महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही असतं. पुरुषांमध्ये हे वाढल्यास लैंगिक इच्छा कमी होते, नपुंसकता येते किंवा स्तनांचा आकार वाढतो अशी लक्षणे दिसू शकतात. इतर लक्षणं कुठली आहेत? जर प्रोलॅक्टिन खूप जास्त असेल तर वारंवार तीव्र डोकेदुखी होणे किंवा दृष्टी अंधुक होणे असाही त्रास होतो. आता पाहूया हे वाढण्याची मुख्य कारणे काय असू शकतात. अति ताणतणाव, स्ट्रेस, खूप जास्त मानसिक ताण किंवा अपुरी झोप आहे, औषधांचे दुष्परिणाम, उलट्या किंवा ॲसिडिटीच्या काही गोळ्या किंवा मानसोपचाराची काही औषधे यामुळे प्रोलॅक्टिन तात्पुरतं वाढू शकतं. थायरॉइडिझम, शरीरात थायरॉइड संप्रेरक कमी असेल तरीही प्रोलॅक्टिन वाढतं. पिट्युटरी गाठ, प्रोलॅक्टिनमुळे मेंदूतील त्या छोट्या ग्रंथींमध्ये एक साधी कर्करोग नसलेली गाठ तयार झाल्यामुळे देखील प्रोलॅक्टिनची पातळी 100च्या वर जाऊ शकते. निदान आणि उपचार समजून घेऊयात. घाबरून जाऊ नका, यावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. सर्वात आधी सकाळी उपाशीपोटी सिरम प्रोलॅक्टिनची रक्त चाचणी करून खात्री केली जाते. कारण समजण्यासाठी कधीकधी थायरॉईडची चाचणी किंवा मेंदूचा MRI देखील करावा लागतो. एकदा अचूक कारण समजलं की काही साध्या गोळ्यांनीसुद्धा प्रोलॅक्टिन पूर्णपणे नियंत्रणात आणता येतं आणि पाळी व गर्भधारणेच्या समस्या सहज दूर होतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला अशी लक्षणे असतील तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या, गायनोकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप अतिशय आवश्यक असते. आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आरोग्यविषयक अशाच योग्य आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आमच्या हरिकृष्ण क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही नक्कीच तुम्हाला योग्य माहिती देऊयात. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.